सगळी तयारी झाली ना रे? हा बरं, अपर्णाला जाऊन सांग श्रावणीला पटकन तयार कर, ऐन वेळेला तयारी करत बसू नकोस म्हणा. जा 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 लवकर, पाहुणे येतीलच आता इतक्या. विश्वंभर, मी आत्ताच पाहुण्यांना फोन केला होता, ते येतच असतील एवढ्या. अरे आलेच, या या या, नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार मंत्री साहेब. नमस्कार. नमस्कार. बसा. विश्वंभर, मी तुझी पाहुण्यांची ओळख करून देते. हे मिस्टर अँड मिसेस जाधव आणि हा त्यांचा मुलगा. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत हे, आणि हॉटेलिंगचा पण ह्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे बरं का. अरे वा. नंदाक्का, आता तू स्थळ सुचवलंच म्हणजे चांगलंच असणार. आपण पुढची बोलणी करूया. पृथ्वी, हा, श्रावणी तयार झाली असेल तर अपर्णाला तिला घेऊन यायला सांग ना. सांगतो. बंगला छान आहे तुमचा. आमचा पन्हाळ्याचा आर्किटेक्ट सेम असंच आहे. मागे आम्ही युरोप टूरला गेलो होतो आणि तिथून आम्ही एवढ्या छान छान शोभेच्या वस्तू आणल्यात ना की ते बंगल्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती तेच बघत बसते. एक एक वस्तू लाखोच्या आहेत. अरे आलीच आमची श्रावणी, ये बस. ही आमची श्रावणी. आमची श्रावणी अतिशय गुणी आहे. हा, स्वयंपाक तर उत्तम करते, पण वाचन, डान्स, संगीत सगळ्याची आवड आहे. सर्व गुण संपन्न आहे अगदी. वा वा, संस्कारी दिसते हा तुमची मुलगी. खूपच संस्कारी आहे. हा, मग मुलगी पसंत आहे का? हो, मला तर पसंत आहे. खूपच सुंदर आहे तुमची मुलगी, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी. काय रे, पसंत आहे तुला? होय, पसंत आहे. चला चला, हे फार छान झालं. आता लवकरच मुहूर्त ठरवून टाकूया. काय नंदाक्का, एकदा तिलाही विचार, पसंत आहे का? तिचंही मत महत्वाचं आहे. हो हो, म्हणजे तिने फोटोवरनं पसंत केलंच होतं, पण मी प्रत्यक्ष परत विचारते. श्रावणी, मुलगा पसंत आहे ना तुला? लाजते म्हणजे नक्कीच होकार समजायचा, नाही का? आणि तसे आमची मुलगी वडिलांच्या शब्दाबाहेर नाही बरं का. अरे वा, आजकालच्या मुली स्वतःचं लग्न स्वतःच ठरवतात. अशा काळामध्ये पण अशी मुलगी मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. हो. आणि हो, आमच्याकडे सुनेला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि कुठलं कामही करायची गरज पडणार नाही. दिमतीला नोकर चाकर आहेत आमच्याकडे. वा वा, आम्हा मुलीकडच्या ना आणखी काय हवं. ती सुखी तर आम्ही सुखी. मग हे ठरलं समजायचं? हो, लग्न ठरलंच की मग.